कसे आहेत सगळे बरे आहेत ना। तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे। तर आज आपण पंचामृत बघणार आहोत। तर पंचामृतचे फायदे खूप छान आहेत, कारण का पंचामृत आपण जेव्हा पंचामृत करतो तेव्हा पंचामृत हे गरोदर महिलांना खूप चांगलं आणि त्यामुळं बाळ पण खूप छान होतं। त्यामुळं पंचामृत आपण कसं करायचं आणि ते कसं करतात हे आपण बघूया। त्याचे फायदेसुद्धा आहेत पंचामृताचे, कारण का पंचामृतामुळं आयुर्वेदात सांगितलं आहे पंचामृतामुळं आपलं आरोग्यसुद्धा छान राहतं। आणि पंचामृत हे करून ठेवायचं नाही, कारण का ज्या दिवशी आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेसच आपण ते संपवायचं। तर बघूयात आपण पंचामृत कसं करायचं, कसं बनवायचं ते। माझ्या सासूबाई म्हणजे माझ्या आई खूप छान बनवतात पंचामृत, तर त्यांच्याच हातून आपण बघूया। हॅलो, आज आपण पंचामृत करूया। पंचामृत का नाही, आपण देवाला पूजेसाठी अभिषेकाला नैवेद्याला सगळ्याला वापरतो, पण ती तयार करायची पद्धत बरेच जणांना माहीत नाही, त्यामुळे तर दाखवा म्हणाले म्हणून मी आज दाखवते। आता पंचामृत करताना आपण पहिल्यांदा 1 चमचा मध घ्यायचा, नंतर 2 चमचे साखर। हे बघा, 1 चमचा मध, 2 चमचे साखर, असं 1-1 चमचा वाढवत जायचं आहे। नंतर आपण घेणार तूप। हे पंचामृत काय म्हणतो आपण, 5 प्रकार घालतो म्हणून पंचामृत म्हणतो। मग 3 चमचे तूप घालायचं। आता चौथं दही। दही 4 चमचे घ्यायचं। पूर्वी का नाही, गाईचं दूध, गाईचं दही, गाईचं तूप घ्यायचे, पण हल्ली काही आपल्याला गाईचं दूध वगैरे मिळेल असं नाही आहे, त्यामुळे जे काही मिळते तर दूध आपण वापरतो। पण दूध आधी उकळून घ्यायचं आणि नंतर गार करून घ्यायचं, आणि नंतर आता दूध मी 5 चमचे घालणार आहे। 1 2 3 4 5। हे बघा, आता आपलं पंचामृत तयार झालं। देवाला नैवेद्याला ते आपण असंच दाखवायचं असते, ह्याच्यावर तुळशीचं पान घालायचं नाही किंवा ड्राय फ्रूट्स घालायचं नाही। हे आरोग्याला पण खूप चांगलं आहे, त्यामुळे एस्पेशली प्रेग्नेंट स्त्रियांना वगैरे खूप चांगलं आहे, मुलांना चांगलं आहे। ह्याच्यामुळे इम्युनिटी वाढते, म्हणजे सारखं आपण आजारी पडत नाही। आणि तुम्ही आरोग्यासाठी करून खात असाल तर ह्याला तुम्ही ड्राय फ्रूट्स पण घालू शकता, नाही ते ऑर्डिनरी देवाला आपण बनवताना फक्त 5 प्रकार घालायचे म्हणून पंचामृत म्हणतात। आणि हे ताजं करायचं, करून ठेवायचं नाही, करायचं आणि लगेच वापरायचं। घरात काही जणींनी मला विचारले, हे केळं घालायचं का मॅडम? केळं घालायचं नाही देवाला नैवेद्याने, आणि तुळशीपत्र पण आधी घालायचं नाही। तुळशीपत्र आपण देवाला अभिषेक केल्यावर उरलेला शेष नैवेद्य म्हणून दाखवलं जाते, तेव्हा तुळशीपत्र घालतात, नाही ते आधी तुळशीपत्र घालायचं नाही। फक्त हे 5 प्रकार घालायचे आणि ते 1 2 3 4 5 या ओळीनं घालायचे। माझं सेवन करायचं, आधी करून ठेवायचं नाही। पंचामृत कसं वाटतं ते मला सांगा। जर पंचामृत आवडलं असेल तर नक्की तुम्ही घरी करून बघा, आणि कसं झालं आहे ते मला कमेंट करून सांगा। अशा जर नवीन रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा,
आणि पंचामृत आवडलं असेल, तुम्ही घरी करून बघितलं असेल तर नक्की कसं झालं आहे ते मला कमेंट करून सांगा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. स्वस्त कहा आणि मस्त राहा.